प्रकार आहे आपल्याला. वाक्याचे प्रकार दिसतंय, तुमचं हे पेज ओपन झालंय. वाक्याचे प्रकार आहे. आता वाक्याच्या प्रकारामध्ये जसं इंग्लिशमध्ये आहे वाक्याचे प्रकार, तसेच मराठीमध्ये आहे आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इंग्लिशचं दिलेलं पण आहे. आता इथे वाक्य म्हणजे काय, मराठीमध्ये वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. इंग्लिशमध्ये पण असंच. जेव्हा वाक्य अर्थपूर्ण नसेल, म्हणजे त्याच्यात वर्ब नसेल, क्रियापद नसेल, तर त्याला आपण वाक्य म्हणू का? क्रियापदाशिवाय वाक्य असू शकतं का? वाक्य अर्थपूर्ण तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यामध्ये क्रियापद असेल. आणि म्हणून मग अर्थपूर्ण, मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स, अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहे. तुम्हाला सुरुवातीला खूप सोपं सोपं वाटेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पहिलं विधानार्थी वाक्य, त्याला काय म्हणतोय आपण? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्यात विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच एखादे वाक्य काही विधान करत असेल तर त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण ऍसर्टिव्ह सेंटेन्सची काय डेफिनेशन करतो? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, ज्याला आपण ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतोय, ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतोय. हे पुस्तक जेव्हा तयार केले तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी घाई झाली. 30 एप्रिल पर्यंत करायचं होतं. त्याच्यामुळं होऊ शकते की काही चुका राहिलेल्या असू शकते, कारण याचं प्रूफ रिडिंग केलेलं नाही आहे, मी वाचलेलं नाही आहे. मला पाहता पाहता क्वेश्चन टॅग मध्ये थोड्याशा चुका दिसल्या तर त्या लक्षात घेतल्या. अदरवाईज एखाद्या वेळेला एखादी शब्दाची चूक असू शकते. विधानार्थी वाक्य ज्याला आपण ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतोय ते तुम्हाला उदाहरण म्हणून एक दिलंय. मी दररोज शाळेत जातो. हे विधानार्थी वाक्य झालं. प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. उद्गारवाचक चिन्ह आहे का? नाही. उद्गारवाचक चिन्ह नाही, प्रश्नार्थक चिन्ह नाही, म्हणजे ते वाक्य विधानार्थी आहे. थोडंसं 8वीला कदाचित कठीण जाईल, 9वीला त्यापेक्षा सोपं जाईल, 10वीला अधिक सोपं जाईल, कारण त्यांचं ऑलरेडी 8वी 9वी झालेलं असणार. 10वीसाठी खूपच इझी असणार, 10 साठी. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण त्याला काय म्हणतोय? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. फक्त आता इंट्रॉगेटिव्हचे इंग्लिशमध्ये 2 प्रकार आहेत, WH क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन. इथे पण असे प्रकार असू शकतात, पण मराठीमध्ये आपल्याला फक्त प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये कर्त्याने जर एखादा प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. प्रश्नार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याची प्रश्न विचारण्याची क्रिया व्यक्त होते. इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. इंट्रॉगेटिव्ह जो मार्क आहे इंट्रॉगेशनचा तो त्या ठिकाणी असतो. विरामचिन्ह वापरलं असतं प्रश्नार्थक चिन्हाचं. तू कधी अभ्यास करतोस? आता अशा प्रकारची सगळी प्रश्न ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असेल. तू कधी अभ्यास करतोय, तर याला म्हणतो आपण इंट्रॉगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतोय? इम्परेटिव्ह सेंटेन्स. बघा, तुम्ही जे कोणतं ग्रामर आता शिकतोय आपण मराठीचं, तर मराठीचं आणि इंग्लिशचं ग्रामर तुम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त लवकर समजेल. काही जण असे असतात ज्यांना इंग्लिश ग्रामर लवकर समजते, काही जणांना मराठी ग्रामर लवकर समजते. ज्यांनी असं जर एकत्रित करून बघितलंय तर ऑलमोस्ट 80% ग्रामर इंग्लिश आणि मराठीचं सेम आहे. आणि म्हणून आपण मराठीचं ग्रामर शिकत असताना आपण इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य. आता सीबीएसई मध्ये याच्यामध्ये काय असतं? रिक्वेस्ट असतं, ऑर्डर असते, कमांड असते. सीबीएसई मध्ये 9-10 मध्ये ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स असं स्टेट बोर्ड मध्ये म्हणतो, त्याच वाक्याला सीबीएसई मध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड अशा प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे असते. तर सेपरेटली आपण जेव्हा सीबीएसई बघू तेव्हा सीबीएसईच्या त्या क्लासमध्ये आपण सेपरेटली अजून डिटेलमध्ये बघू. ज्या वाक्यात आज्ञा दिलंच आहे, त्या आज्ञा म्हणजे ऑर्डर वगैरे, विनंती, हुकूम, प्रार्थना, सूचना इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू दररोज व्यायाम कर. आता ही झाली आज्ञा. तू दररोज व्यायाम कर ही आज्ञा झाली. भगवंता मला चांगली बुद्धी दे ही प्रार्थना झाली. म्हणजे आहे आज्ञार्थी वाक्य, पण आज्ञार्थी वाक्याचे वेगवेगळे टोनिंग आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये आपण मिनिंग ज्याला म्हणतोय. मॉडेल ऑक्झिलरी आपण बघतोय इंग्लिशमध्ये.
मॉडेल ऑक्झिलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेंडन्सी असतात, फिलिंग्स असतात. तशा प्रकारच्या या आज्ञार्थी वाक्यामध्ये तू दररोज व्यायाम कर आहे आज्ञार्थी वाक्य किंवा इम्परेटिव्ह, पण त्याला आपण काय म्हणू, आज्ञा. भगवंता मला चांगली बुद्धी दे, याला आपण काय म्हणतोय, प्रार्थना. कारण ती परमेश्वराला केलेली प्रार्थना आहे. कृपया, कृपया आहे सुरुवातीला, प्लीज, आणि म्हणून ती काय आहे, विनंती. कृपया मला पाणी दे. जर आपल्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये प्रकार विचारला आहे की आज्ञा आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे की सूचना आहे, मॉडेल ऑक्झिलरीमध्ये सजेशन होतं. सूचना म्हणजे अर्थात बागेत कचरा टाकू नये, तर ही सूचना आहे. सायकली व्यवस्थित रांगेत लावा, सूचना आहे. आणि म्हणून आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, प्रार्थना, विनंती, सूचना अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रकार असू शकतो. आणि चौथा प्रकार आहे ज्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतोय. इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मीच बहुतेक सगळ्यांनाच इंग्लिशमध्ये पण वाक्याचे प्रकार ऑलमोस्ट शिकवले आपण. 8, 9, 10 मध्ये जे असेल तर उद्गारार्थी वाक्य किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय असतं, ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे प्रकट होतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. आपल्या मनात आलेली भावना खूप तीव्र, उत्स्फूर्त असेल तर ती उद्गार रूपाने बाहेर पडते. आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, कौतुक अशा भावना व्यक्त होतात. उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी अर्थातच उद्गारवाचक चिन्ह असतं. जसं प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतं तसं उद्गारवाचक चिन्ह असतं. इंग्लिशमध्ये जनरली आपण उद्गारवाचक किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉटनं किंवा हाऊनं करतोय. व्हॉट किंवा हाऊ असतं जनरली आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतं. इथे उद्गारवाचक शब्द असतात, जसं इंग्लिशमध्ये पण आहे ओहो, आहा, अलास, पुरे. तसेच मराठीमध्ये पण शब्द आहेत आहा हा, किती छान वगैरे. पुढे आपल्याला अरे बापरे, असे सगळे मराठी शब्द ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या शब्दानंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह दिसेल. आता किती सुंदर देखावा हा, हे प्रश्नार्थक चिन्ह समजू नका किंवा हे प्रश्नार्थक वाक्य समजू नका, तो उद्गार आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये फिलिंग्स रिलेटेड विथ अवर इमोशन्स, सरप्राईज, हॅपीनेस, जॉय, फिअर, या सगळ्या भावना व्यक्त जेव्हा आपण करतो इंग्लिशमध्ये तेव्हा त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण उद्गारवाचक वाक्य, उद्गारार्थी वाक्य असं म्हणतोय. आता जनरली हे वाक्याचे 4च प्रकार आहेत, तुम्हाला माहित आहे. ऍसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स. मराठीमध्ये पण 4च प्रकार आहे. पण जे काही वाक्य असतं ते होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतं. होकारार्थी असू शकतं. आता होकारार्थी म्हणजे मराठीमध्ये होकारार्थी, इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी. ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात. आता समीरला थोडीच पुस्तके हवी, होकारार्थी वाक्य झालं. ज्या आपण इंग्लिशमध्ये बघतोय की ज्या वाक्यामध्ये नो नसेल, नॉट नसेल, नेव्हर नसेल, नथिंग नसेल इंग्लिशमध्ये, तर ती वाक्य होकारार्थी अर्थात अफर्मेटिव्ह असतात. ज्या वाक्यामध्ये नो असेल, नॉट असेल, नेव्हर असेल, नथिंग असेल ती वाक्य नकारार्थी असतात. ज्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. नकारार्थी वाक्य, ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. तो मुलगा भित्रा नाही, हे वाक्य नकारार्थी आहे. आता अर्थ न बदलवता याचं जर होकारार्थी करायचं असेल, तो मुलगा भित्रा नाही, तो मुलगा म्हणजे अर्थ न बदलता विदाउट चेंजिंग मिनिंग असं असते. तो मुलगा भित्रा नाही म्हणजे तो मुलगा धीट आहे, धाडसी आहे. आहे ना, नाहीचा विषयच नाही. आणि भित्राच्या विरुद्धार्थी शब्द वापरावा लागेल. जसं आपण इंग्लिशमध्ये वापरतोय ही इज ब्रेव्ह बॉय, म्हणजेच त्याच्या उलट. तर आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह पण सेपरेटली इंग्लिश, मराठी ग्रामरमध्ये असू शकते. आणि म्हणून वाक्याचे 4 प्रकार आपण बघितले. त्याच्यानंतर होकारार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नाही, नाही असा शब्द नाही, त्याला आपण होकारार्थी म्हणतोय. आणि नकारार्थी जे बघा, जे 8 सीबीएसईचे असेल, 9 सीबीएसईचे असेल
एखादा ग्रॅमॅटिकल ॲटम या पुस्तकात नसेल किंवा स्टेटचे असं असू शकतं, तरी पण हे सगळं बेसिक ग्रामर आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे. एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, तुम्ही 10वी 12वी नंतर जेव्हा MPSC UPSC किंवा पुढच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्याच्यामध्ये जे इंग्लिश आणि मराठी ग्रामर असतं ते सगळं 8वी 9वी 10वीच्या लेवलचंच असतं. परत जेव्हा आपण 5-7 वर्षानंतर जेव्हा मराठी इंग्लिश ग्रामर येतं आपल्याला UPSC MPSC मध्ये किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, तर परत हेच शिकायला लागतं. इंग्लिशमध्ये पण हे शिकायला लागतं. सगळं 8, 9, 10च्या इक्वल टू ग्रामर सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असतं. तर त्याच्यासाठी हे 4 प्रकार आणि अर्थात हा 5वा आणि 6वा होकारार्थी नकारार्थी. आता ऍक्च्युली आपल्याला जर वाक्य दिले तर वाक्य ओळखता येईल ना, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. जसं आता इथे आपल्याला प्रॅक्टिससाठी सराव, प्रॅक्टिस सेशन असं दिलंय तुमच्या पुस्तकामध्ये. पुढचं पेज असेल, पुढचं पेज ओपन करा. पुढचं पेज ओपन करताना आपल्याला आता खालील वाक्याचा प्रकार ओळखा. अरे रे, एवढा मोठा अपघात झाला, सांगा कोणाला येतं. असं कलेक्टिव्हली आन्सर द्यायचं नाहीये, कारण तुम्ही सगळेच हुशार आहात. ज्याला येते त्यांनी हात वर करायचे.